सीदन्ति मम गात्राणि मुखैञ्च परिशुष्यति वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते. या श्लोकाचा मराठीतला अर्थ असा आहे की माझं अंगांग थरथर कापू लागलंय, तोंड कोरडं पडलंय आणि माझ्या संपूर्ण शरीराला कंप सुटला आहे आणि अंगावर रोमांच उभं राहत आहे. ही भावना अर्जुनांनी युद्धभूमीवर कुरुक्षेत्रात अनुभवलेली भीती, संभ्रम आणि नैतिक द्वंद्व दर्शवते. तो आपल्या नातलगांना, गुरुजनांना आणि मित्रांना युद्धात मारण्याच्या कल्पनेने गडबडलेला आहे. आता दैनंदिन जीवनासाठी आपल्याला यातून काय बोध मिळतो? तर जेव्हा आपण एखाद्या कठीण निर्णयासमोर उभे असतो तेव्हा अशा शारीरिक आणि मानसिक प्रतिक्रिया नैसर्गिक असतात, पण त्यावर नियंत्रण मिळवणं आवश्यक आहे. म्हणजेच भीती ही नैसर्गिक आहे, पण ती अडथळा बनू नये. अर्जुनाच्या उदाहरणातून आपण हे शिकतो की भावनांवर मात करूनच योग्य निर्णय घेता येतो. संकटसमयी आपण पळ काढण्यापेक्षा आत्मनिरीक्षण करून योग्य मार्ग निवडला पाहिजे. अर्जुन जरी गोंधळला तरी पुढे भगवान श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाने त्याला आत्मबळ मिळालं. युद्ध फक्त बाह्य नसतं, ते अंतर्गतही असतं. विचारांशी, भावनांशी लढणं हेच आपल्याला आत्मिक स्थैर्य देतं. त्यातून आपण काय शिकतो? तर कठीण प्रसंगात शारीरिक आणि मानसिक कमकुवतपणा जाणवणं हा मानवी स्वभाव आहे, पण त्या अवस्थेतून सावरून निर्णयक्षम होणं हे खरे धैर्य आहे. श्रीकृष्णार्पणमस्तू.